हॅलो गायजानू, आज माझं लग्न आहे. मग मी आता वरमाळा घालणार आहे. मग असे तू व्लॉग बनवतो ना काय? नाही, आम्ही नाही बनवतो. ईड जाओ, पीठ जाओ, खैर जाओ, खोकलो जाओ, बड़ी बड़ी राज करो. आता आम्ही निघालो अर्चना काकीकडे पत्रिका द्यायला आणि आम्ही मोहितची बाईक घेऊन ट्रिपल सीट निघालो कारण ते मोहितच्या घराच्या जवळ होतं. आणि आम्ही तिला असं सांगितलं की मी माझं एक पार्सल आलं जे मी घेऊ शकत नाही आहे, ते तुला घ्यायला लागेल, तर जरा प्लीज ते घे, त्याच्यासाठी ॲड्रेस दे, मी त्याला तिथे पाठवते कारण मी घरी नाही आहे. असं बोलून आम्ही सरप्राईज द्यायला निघालोय. माळा चल चल लिफ्ट नाही आहे. 5 माळे चढायचं. पोरगो खय गावतो आता तुला. 602 आहे. 602 हे काय बंदार का आपल्या लग्नाचे ब्लॉग बनवतो ना असे. हॅलो गायजानू, आज माझं लग्न आहे. मग मी आता वरमाळा घालणार आहे. मग असे तू ब्लॉग बनवतो ना काय? नाही, आम्ही नाही बनवतो. लगीन करूचा किती माळ दिलं वरती चढत चढ ढगात जाऊ. 602 मी काय सांगतोय, मी नाही थांबते, तुम्ही जाऊ. काय ना मी थांबते आहे, तुम्ही जाऊन या. नको रे. हे बघ 5 वाजता. अरे अजून 5 5 अरे माझी छाती दुखायला लागली. वाईट थांब. हे वाजवे आणि वर जाऊया. वाजवे आणि वर जाऊया. थांब थांब थांब. वाजव वाजव. तर काकी मुंबईमध्ये आम्हा सगळ्यांची काळजी घेते. आम्ही काही जेवलोय की नाही, आम्ही कुठे आहोत, काय करतोय, या सगळ्याची काळजी काकी घेत असते नेहमी. आणि काकीचं घर आहे 6th फ्लोअरला. तर 6व्या माळ्यावरती येऊन आम्ही असं दरवाजा वाजून लपत होतो, म्हणजे काकी बाहेर आली की आम्ही तिला सरप्राईज देऊ की आम्ही आलोय. आणि असे आमचे खेळ काहीतरी चालू होते. आणि अशा प्रकारे आम्ही चुकीचा दरवाजा ठोठावत होतो बराच वेळ. आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं की अर्चना काकीचं घर तर दुसरं आहे. तर आम्ही पळालो. सरप्राईज नको, मी आधी घरात जातो. अरे आम्ही त्यांचं दार वाजवत होतो. हा, आम्हाला वाटतं ते तुझं घर आहे. तुम्हाला आम्ही काय रोज येतो काय? सरप्राईज कसला त्यांचा सरप्राईज भेटला. लोकांचा दार ठोका मिळलो आम्ही. काय ना काय. सॉरी म्हणा. आम्ही लोकांचं दार वाजवलं आणि ते काकीचं घर नव्हतं. कसं दिसतं दाखव. नवरदेव बघन दे. बरं दिसतं. दे दे दी काकी दी आता चल. अरे मी देते ना तुला. अँड्रॉइड वापरतो. अय्यो गरीब आहे. 25 डिसेंबरला लग्न आणि 29 डिसेंबरला गावात रिसेप्शन असतं. तर सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार
यायचंय तुमच्या कार्यक्रमात येऊन शोभा वाढवा. कार्यक्रम नाही शोधो. कार्यक्रम नाहीये लग्न सोहळ्यात. हा शोभा वाढवा. ये 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 लास्ट चल चल फोटो चल 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 लाजायचं नाही चल छान दिसतेस. अरे बापरे कोण आलं त्याला घाबरतो. जा रे फोटो काढ. हो येते पॉट बघ येता झाला. ये रे श्री अरे तू तर पाहिजे मेन करता करविता आहेस ना. माझ्याच फोनमध्ये काढायचं. तर अर्चना काकीला मस्त ही साडी द्यायला आम्ही आलो आणि आम्ही खूप मेहनत केली. आम्ही 6 फ्लोअर असे चढलो आहे आणि जाऊन लोकांचा चुकीचा दरवाजा वाजवला आहे आम्ही आणि बरंच काही आम्ही असं केल्यानंतर आता आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासासाठी पुढे पत्रिका देण्यासाठी. नाही 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 आशीर्वाद घेऊ दे त्याला गरज आहे. जोड्याने पण नंतर पडायचं. पत्रिका दिल्यानंतर परत आतमध्ये जा पाया पड वाक पूर्ण वाक पुरो वाक. हा आता कसा चल कमी होत आत्माळ्यावर राहतात. कोथिंबीर विसरल्यावर काय करतात? मिस्टर 4 फेऱ्या मारतात. चांगले मिस्टर आहेत त्यांचे बघ. काय शिकून घे खाली उतरायचं असतं. कोथंबीर मी वरतीच लावतो. कशाला लावतो कढीपत्त्याला पण लावून टाकायचं आणि मग अद्रक लसूण सगळा काय काय लागतं. शेती करणार तो वरती म्हणजे खाली यायला नको. बरं चल बघूया गाडी गाडी तिकडे. ते 6व्या माळ्यावरती राहता मग तुम्ही हे कसं मॅनेज करता वगैरे असे काहीतरी मंदारच्या मनात भरपूर प्रश्न येत होते. ते विचारून आम्ही मस्त फोटोशूट करून तिथून निघालो. ठाण्याला जायचंय आम्हाला. आता लगेच निघायचंय. आता आम्ही कसे आले तर हा ड्रायव्हर थोडा पुढे घ्या. नको चला ठिकाणी पण हेल्मेट घाला. चल बाय. सो गाईजानो आता आम्ही निघालोय पत्रिका द्यायला तेजल नाईक सोपारकर यांना ज्यांच्याकडनं मी नेहमी कोणतरी काय रे माझं काय 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 कसं उजेडात बसलो. माझी काय काय बोलतोस तू? तुझी का माझी काय त्याला बोलता येते. माझी इरकली हा त्यांचा ब्रँडेड. हा नेहमी त्याला इरायकल बोलतो. आम्ही त्यांच्याकडे चाललोय कारण त्यांनी मंदारसाठी खूप छान असे कपडे शिवले त्याच्या लग्नासाठी. ते आम्ही घेण्यासाठी चाललोय आणि मला पण माझी साडी वगैरे आहे ते डिस्कस करायचं आहे आम्हाला. असं बस काही त्यांनाही पत्रिका द्यायची. सो त्याच्यासाठी आम्ही निघालो आता ठाण्याला. अर्चना काकीला पत्रिका देऊन झाली. आता आम्ही असं पत्रिकेचं वाटप करतोय. मला फार मोठं झाल्यासारखं वाटतंय. करती वाटते असं म्हणजे सगळ्यांची लग्न मी लावणार आहे. करती घरातली असं वाटतंय. माळ्यावर आता तू व्लॉग बंद कर. आता तुझं लगीन आहे. चल खूप झालं चल. बघा तरी येताना स्वतः व्लॉग बनवतोय उगीच. नाही राहू दे. आम्ही नवरा बघा नवरा आलाय. नवऱ्याला इथेच ओवाळायचं. हो इथेच ओवाळायचं. खरंच इथे ओळू. अरे ये अरे नाही रे ये. अरे त्याला माहित पण नाही कोणाला पत्रिका द्यायची का. दोघं एकत्र असतात तेव्हा द्यायची. पत्रिका देतोय. कोणाचं लग्न आहे? कोणाचं लग्न आहे? कोणाचं लग्न आहे? बायकोचं लग्न आहे. पाया पड. नक्की पाया पड. हे नाही ना असं नाही. पाया बाबांच्या पडायचं आईचे लग्नाला येणार आणि असे धावत पळत येणार. धावत पळत जाणार. आता त्या दिवशी सगळे एक्झिबिशन्स आहेत. तुम्ही तिकडेच आहात ना तेव्हा? नाही किती तारीखला तुम्ही? तेव्हा आहात तुम्ही. ते आहेत 29ला कार्यक्रम आहे. 29 लागतं ना. मला पण काहीतरी पाकिट मिळालं. हे बघ हे कपाट सगळं तुलाच आहे. जे पाहिजे ते घेऊन जा. तिथे सगळीकडे मी बाजू बसते. काय पाकिट गावला तर मागाय गावात ना. हा असते ना तरवली.
दिशा ईड जाओ पीड जाओ बोल सर. ईड जाओ पीड जाओ खैर जाओ खोकलो जाओ बडी बडी राज करो. हे आमच्याकडची पद्धत आहे. घे घे खा. सांगितलं की तुमच्यासाठी मी हे घे घे सिद्धू. आता मगाशी आली 8:30ला आली ना आता. अरे घे घे घे. आणि हे छोटी आई मोठी आई काय समजायचे समज. माझ्याकडनं लग्नाची तुला सप्रेम भेट. ओके, आपला घालून तिला ट्राय करूची आपल्या. हा हा माझा मुलगी आहे पण हा मानलेला मुलगा म्हणून माझ्याकडनं एक छान गिफ्ट. इकडे पण आपला कॅमेरा. हा 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 हे असं सगळीकडे फिरायचं. एक मुलगी आहे मला पण मानलेला मुलगा खास गावातला म्हणून त्याला एक छान माझ्याकडनं लग्नाची भेट. ते पण लग्नामध्ये हा माळेचा ड्रेस. ह्याच्यात टोपी आहे. ते पंखा लाव आता. लग्न लागताना हा लग्न लागताना दुसरी पण मुलगी हा मानलेला येणार तुला पण मी आता बघतोय. मी बघितलंच नाहीये. सुंदर आणि त्याच्या याला बरोबर देते बरोबर. आयुष्यभर ती दाढी आणि व्यवस्थित सूट होते. लुक रिव्हील नाही करणार. हे त्यांचं घालू दे. सगळ्यांना टोका लावत आता स्वतःला घालायची वेळ आली. अरे इधर भी है कैमरा. सेम एक्शन इधर. आवडला. काय आवडलं तुला? दाल चटणी. तुम्ही स्वतः बनवता? मस्त. कुठे आहे तुमचं हे? मनीषा नगर गेट नंबर 1च्या नाक्यावर. कळवा मनीषा नगर गेट नंबर 1च्या नाक्यावर. आता वाटतं तुमच्या इथे येऊन आम्ही वेगवेगळा फूड टेस्ट करतो आणि लोकांना सांगतो इथे येऊन खायला जा. आणि अंकिता स्पेशल तुझे व्हिडिओ बघितल्यावरती ठाण्यातले जेवढे माझ्या ओळखीचे आहेत तुझ्या ओळखीचे ताई कधी येणार प्लीज सांगा. आम्हाला ताईला भेटायला यायचंय. आपण एक मीटअप ठेवू. एक इथे आठवड्यातला एक दिवस त्याच्या 15 दिवसातला एक दिवस इकडे बुफे ठेवायचा. हा कसा खातोय बघ. त्याला आवडली ती. अरे तुम्ही पण हे याला दे. हा हा माझा हा मास्टर आहे आणि हा माझा मास्टर मंदारचा मोठा पंखा आहे. मंदारचा मोठा पंखा आहे आणि त्याने सगळं मला बोलला अरे ताई तू मंदारचे कपडे शिवतेस तर मी सगळं त्याचं करून देणार. माझ्या पोटावर पाय नको देऊस. मला कुठे जायचं. तुमच्या पोटावर पाय दिला तर माझा पोट भरेल का? बघ आता त्याचं काय ते. मी जर चांगली नाही दिसले ना इथे उपस्थित सगळ्यांना शिव्या घालण्यात येतील. मी जर चांगली नाही दिसले तर सगळ्यांना. श्री तुला सुद्धा. मी सांगितलेली वेगळीच होते माहिती ना. हो श्रीच्या गर्लफ्रेंडने पण तीच सांगितलं. राहू दे आम्हाला कळली. त्याला चटणी खूप आवडली आहे तुमची. माझ्यासाठी अरे मसाला पाव दिखाओ ना. त्यांना बोलू द्या. ताईसाठी खास अंकिता ताईसाठी खास घेऊन आलोय मसाला पाव. मसाला पाव दिखाओ. टेस्ट कर तू. असाच खा. वा असं डोळे. अरे ऐसे से वाव वाव ऐसा कुछ तो कर. पावभाजी मी असं नाही खाल्लं कधी. अरे इकडे आहे का ताई. जास्त आहे. पुलाव आहे पावभाजी देऊ. एकदम गरम गरम आहे ना टेस्ट. भाजी दिली त्याला दिली. भाऊ घ्या. मैं लेता हूँ ह्या नवरदेवाची केळवट राहिलं मागे. शेवटी बसले अंकिता शेवटी चटणी होऊया. याला दे. अरे पूरा बाउल खा गया.
लहसुन वाली चटनी जैसा ना भाई इसीलिए तो अच्छा लगा ना बहुत मला एक दहा तू काहीच नाही खाल्लंस मग. हे आमच्या मग पावभाजीची चटणी नाही हा खरंच सुंदर आहे. पण ही कशा बरोबर देता तुम्ही? ज्यांना पावभाजी लागणार ना टाईट हा मोठा भाऊ मी लहान ताईला माहितीये कळव्यातलं फेमस आहे. आणि आपलं शॉप 2-2:30 पर्यंत रात्री चालू होतं वर्षाच्या 12 महिने आणि फक्त पावभाजी तवा पुलाव आप बनाते हो वैसी चटनी है ना ये आता पावभाजी अंगावर येली. चल रे उठ आता चल चल उठ चल उठ. चला चला सेल्फी काढूया. बरोबर काढायचं. एक फोटो काढू देत ना त्याला सांगते मी. ट्रॅफिक पोलीस बघा कसं आहेत ते. हे काय होतं चोख ठोक त्याला ठोक. चटणीचा डब्बा दिशा घेतलं. तो नाही सोडू चो त्याला काय आवडला काय. ह्याच्यासाठी एकदा स्पेशल बनवून ठेवा. चटणी हो तू कधी येणार आहेस? दादा काय बिर्याणी बनली काय लगेच कधी आले ना मला फोन कर. बिर्याणी नवीन वर्ष. हो हो त्याला ज्या ज्या रेस्टॉरंट मध्ये जे जे आवडतं असं तो म्हणतो ना त्या रेस्टॉरंट मध्ये जायच्या आधी त्याची गोष्ट रेडी असते. माझ्या एका मित्राचं तिथे त्याला लस्सी खूप आवडते. मी त्याला असं म्हटलं की मी येते ना तो आधीच तिकडे सांगून ठेवतो मोहित भाई की लस्सी तेवढे नाही डबाभर चटणी. ठेवून देतो. तर अंकुश आणि निखिल हळकर या दोन्ही भावांचं कळवा मनीषा नगर गेट नंबर 1च्या नाक्यावरती पावभाजीचं स्टॉल आहे जिथे आम्ही गेलो नाही पण ते आमच्यासाठी पावभाजी घेऊन आले होते जी आम्हाला खूप आवडली. आणि चटणी तर अप्रतिम आहे. म्हणजे मराठी लोकांनी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं तर त्यांना ती आवडणार. आम्हाला नेहमी मोहित अशी बनवून देत असतो त्याच्यामुळे आम्हाला ती सवय झाली आहे की ती सेम चटणी जशी टेस्ट करायची. पण ती चटणी अप्रतिम आहे. म्हणजे चपातीसोबत खूप भारी लागते. आणि पावभाजी पण छान आहे. पुलाव पण मस्त आहे. चिकते त्याच्यामुळे. आणि तिच्या हाताची चव आहे ती माझ्या नाही येणार. शिकतली आणि जातली आम्ही काय खायचं तुमच्या काय लावून गेलो काय लावून गेलो चव लावून. त्या लंडनला त्याला मग तुका लंडन वरसून मागवची लागतली बिर्याणी. विचार कर. घालतले तिथं खाऊच घालतले. मी येतोय फोन करा लगेच टेन्शन नाही आपण 15 मिनिटावर हो हळू त्यांका मारशीत हा पाठ. तडे पावभाजी दात गेलो सॉरी चला चला अंकिता मला सुद्धा सॉरी पावभाजी दात गेलो सॉरी. बरं चालता बोलता नक्की चलो बाय बाय. असेच ठाण्यात ये. ठाण्यातले खवय्ये तुला कॉन्टॅक्ट करतील तेजलताईकडे. तेजलताईकडे, हो. आम्ही येतो घेऊन. आबा इला आता बाहेर जाताला आता. माझा हात भरला मागवायला माझं गाव भरा. आबा लंडनला चालला. सो अशा प्रकारे पत्रिका देऊन आता आम्ही निघालोय आमच्या गावाला. आणि मंदार आणि श्री गेलेत ठाण्यामध्येच त्यांच्या घरी. आणि आता आम्ही निघालोय लालबागला आमच्या घरी. हम लोग टाउन में जा रहे हैं उनको गांव में छोड़ा. गावी सोडला आम्ही. सो एवढंच होतं आजच्या ब्लॉग मध्ये. आम्ही मस्त पत्रिका वाटल्यात. आता लवकर लग्नाचे ब्लॉग्स तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार. बाय बाय. और ठाणे को गाँव बोला गाली मत देना ऐसा मजाक हो तुला गावरला